स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। मौजे पारडगाव तालुका घनसोली जिल्हा जालना या ठिकाणी सिमेंट नाला बंधारे अटल भूजल योजनेअंतर्गत विविध विभागाचे म्हणजे लघु पाटबंधारे विभागाचे काम होत आहे। 4 बंधाऱ्यामध्ये 3 बंधारे कंप्लीट झालेले, सर्व कामं निकृष्ट दर्जाचे होत आहे। या ठिकाणी पाहू शकता वाळू, ती सर्व काही निकृष्ट दर्जाचं मटेरियल आहे। ती वड्याची वाळू आहे, योग्य प्रकारची वाळू वापरलेली नाही। आणि इकडे पाहू शकता खडी आणलेली आहे। चला पाहू शकता खडीचं मटेरियल कसं आहे। सर्व काम बोगस करण्याचं काम चाललेलं आहे। गावामधील ग्रामपंचायत सदस्याचे कामं चालू आहे आणि जनतेला पिण्याचं पाणी नाही आणि यांना पाण्याशी काही घेणं नाही। जनतेला 3 महिने 4 महिने होता लागले, पाण्याला एकदम त्रस्त व्हावं लागलं ना। असे बोगस कामं करून फक्त पैसे काढायचं काम करायला लागले। हे पाहू शकता माती आहे, माती असं सर्व काही खडीचे गजे सर्व काही बोगस काम करायला लागले। पाहू शकता हे खडी नाहीच, ही खडी पाहू शकता, ही खडी अशी आणि सर्व काही निकृष्ट दर्जाचं काम या मटेरियलमुळे होणार आहे। या बंधाऱ्यापासून गावाला आणि शेतकऱ्याला फायदा व्हावा ह्या हेतूसाठी शासनाने बंधारे बनवण्याचं काम केलेलं आहे। पण यामध्ये अधिकारी वर्ग व गावच्या पातळीवरील काही राजकीय मंडळी यांचा हस्तक्षेप करून निकृष्ट दर्जाचे कामं करून या ठिकाणी बोगस काम करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। हा सिमेंट बंधारा मौजे पारडगावमध्ये टोटल 4 सिमेंट बंधारे झालेले आहेत आणि त्यामधून एक शेवटचा हा राहिलेला आहे। जोपर्यंत या ठिकाणी अधिकारी येणार नाही तोपर्यंत हे काम होऊ दिले जाणार नाही। या सर्व मटेरियलची चौकशी करून कारवाई वेळेत करण्यात यावी। सिमेंट बंधारा बांधू नये, पाठीमागचा सिमेंट बंधारा अवघ्या 200 फुटाच्या पुढे समोर यांनी सर्व काही बोगस काम करण्याचा प्रयत्न लावलेला आहे। हा सिमेंट बंधारा झाला नाही पाहिजे, याकरता ह्याच ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला जाईल, रस्ता उपोषण करण्यात येईल। असे पाहू शकता, असे मोठमोठाले दगड आहे, निकृष्ट दर्जाचे कामं करून उद्या ही भिंत फुटल्या जाईल असा हेतू या कामातून दिसून येतो। चला पाहू शकता इकडे सिमेंट बंधारा, इथे काम हे गावच्या साईडला खिटूनच काम आहे। मौजे पारडगाव या ठिकाणी, मौजे पारडगाव या ठिकाणी पाहू शकता हे निकृष्ट दर्जाचे काम। वाळू बोगस वड्या नाल्याची वाळू आहे। 20 ते 25 15 लाखाचे सिमेंट बंधारे होत आहे आणि बोगस मटेरियल वापरून पैसा कसा उरल हा हेतू स्थानिक पातळीवर गावच्या ग्रामपंचायत सदस्य यांचे नातेवाईक किंवा हे स्वतः या कामामध्ये सर्वांनी मिळून या कामात आपली उपजीविका कशी भागल आणि निकृष्ट दर्जाचे कामं केले। आज गावाला पाण्याची मोठी समस्या असताना हे असे बोगस काम अशा मटेरियलमधून करीत आहे। पाहू शकता सर्व काही वड्याची वाळू आहे। जोपर्यंत ही वाळू उचलल्या जाणार नाही इथून तोपर्यंत ह्या ठिकाणी आंदोलनाचा इशारा देण्यात येईल। 4 ते 5 दिवसात ह्या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार, ही शासनाने अधिकाऱ्याने नोंद घ्यावी।